नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. 2 मार्च या दिवशी आहे होळी आणि पौर्णिमासुद्धा प्रारंभ होतो आहे. 5:56 पौर्णिमा सुरू होती आहे. त्यामुळे आपल्याला होळी ही याच दिवशी संध्याकाळी प्रज्वलित करायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी ग्रहण आहे आणि धुलीवंदन या दिवशी आहे ग्रहण. तर आपल्याला 2 तारखेला होळी साजरी करायची आहे. आणि होळी हा अत्यंत प्रभावी दिवस आहे. या दिवशी जर आपण काही छोटे मोठे उपाय केले तर त्याचं फळ हे आपल्याला मिळतं. तर होळीचं औचित्य साधून आणि त्या दिवशीच पौर्णिमा आहे. आता होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय असतो आणि या दिवशी पौर्णिमा पण आहे आणि या पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. तर या दिवशी आपल्याला आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी एक अत्यंत छोटा पण तितकाच प्रभावी उपाय करायचा आहे. आणि एका वस्तूची आपल्याला या दिवशी खरेदी करायची आहे. बघा, कष्टाला पर्याय नाही, पण कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण असे जर छोटे छोटे उपाय केले तर ते अधिक फलदायी ठरतात. कारण बऱ्याच लोकांना प्रयत्न करूनही म्हणावं तसं यश मिळत नाही. अशा वेळेला आपण असे छोटे छोटे उपाय नक्कीच करावे. तर आता या दिवशी आपल्याला काही छोट्या मोठ्या वस्तूंची खरेदी करायची आहे. कारण असं म्हणतात की पौर्णिमा तिथीला जर आपण लक्ष्मी मातेला प्रिय असणाऱ्या वस्तूंची खरेदी केली तर लक्ष्मी माता त्या वस्तूंकडे आकर्षित होते. आता पौर्णिमा तिथी ही 5:56 सुरू होती आहे. तर आपल्याला या वस्तू या संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये कधीही आपल्याला त्या घरी घेऊन यायचेत. आता मी ज्या वस्तू सांगणार आहे त्या अगदी तुमच्या जवळपास जर पूजा साहित्याचं दुकान असेल तर तिथे सहज मिळून जातात. आणि जर त्या तुमच्या जवळपास नसतील तर तुम्ही त्या आधी घरी आणून ठेवल्या तरी चालेल. आणि त्या दिवशी आपल्याला आपल्या देवघरामध्ये त्या वस्तूंची स्थापना करायची असते. तर आता आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये श्रीयंत्र जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही असे हे श्रीयंत्र आपल्या स्वामी समर्थ केंद्रातून नक्कीच खरेदी करून आणावं. आणि ते तुम्ही जर त्या दिवशी आणलं तर अतिउत्तम. आणि आपल्या देवघरामध्ये त्याची आपल्याला स्थापना करायची असते. आता श्रीयंत्र जरी घेणं शक्य नसेल तर अगदी पिवळ्या कवड्या या सहज आपल्याला कुठेही उपलब्ध होतात. त्या 5 किंवा 7 या संख्येमध्ये आपल्याला पिवळ्या कवड्यांची खरेदी करायची आहे. आता तुमच्याकडे जरी त्या आधी असतील तरी तुम्ही अगदी 1-2 कवडी का होईना पण या दिवशी खरेदी करा आणि त्याची पूजा करून तुम्ही नंतर आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवली तरी चालेल. मग आपल्याला गोमती चक्र हे लक्ष्मी मातेला आकर्षित करतात. तर गोमती चक्राची सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. गोमती चक्र घेताना पण ते 5 किंवा 7 या संख्येमध्ये आणावं आणि मग आपण ते देवघरामध्ये त्याची स्थापना करायची असते. तर कमळगट्ट्याची माळ, आपण आपल्याकडे श्रीयंत्र असेल किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर त्याच्यासमोर आपण कमळगट्ट्याची माळ ठेवावी. 108 मण्यांची कमळगट्ट्याची माळ आपण खरेदी करू शकता. कारण दररोज आपल्याला लक्ष्मी मातेला कमळ हे अतिशय प्रिय आहे, पण आपण दररोज लक्ष्मी मातेला कमळ अर्पण करू शकत नाही. यासाठी आपल्याला अशी हे 108 मण्यांची माळ ही आपल्याला अर्पण करायची असते. याने आपल्याला 108 कमळ वाहिल्याचं पुण्य मिळतं. तर हे सुद्धा लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे. नंतर आपण मुख्य दरवाजावर लावण्यासाठी कवड्यांचं तोरण याची सुद्धा खरेदी या दिवशी करू शकता. आता या वस्तू जर तुमच्या जवळपास मिळत असतील तर तुम्ही नक्कीच त्याच दिवशी त्या वस्तू खरेदी करा. आणि अशा विशिष्ट दिवशी किंवा विशिष्ट तिथीला जर आपण या वस्तूंची खरेदी केली, आपल्या देवघरामध्ये त्याची स्थापना केली तर त्याचं फळ हे आपल्याला खूप छान मिळतं. आपल्याला त्या सर्व वस्तू घरी घेऊन यायच्यात. आता तुम्ही जर गोमती चक्र आणलं किंवा पिवळ्या कवड्या आणल्या तर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि गाईचं दूध हे किंवा मग पंचामृत याच्यामध्ये आपल्याला त्या थोडा वेळ भिजत ठेवायच्या असतात. आणि नंतर परत त्या स्वच्छ करून घेऊन मग त्याच्यावर आपल्याला अभिषेक करायचा आणि आपल्या देवघरामध्ये त्या स्थापित करायच्यात. कष्टाला पर्याय नाही, पण कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण असे हे छोटे मोठे उपाय विशेष तिथीला आवर्जून करा. आणि श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेचं आसन आहे. जर आपल्याकडे श्रीयंत्र असेल तर लक्ष्मी माता तिचं आसन सोडून कधीच जात नाही. आणि आपल्यावर अशी वेळ येत नाही की आपल्याला वारंवार लोकांकडून कर्ज घ्यावं लागेल, निदान आपल्या उदरनिर्वाहासाठी तरी. आणि बघा, प्रामाणिक कष्ट केले तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश मिळतं. तर होळीचं औचित्य साधून आपल्याला ज्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्या त्यापैकी ज्या तुम्हाला गोष्टी शक्य होईल त्या खरेदी करायच्यात. आता तुमच्याकडे जर श्रीयंत्र वगैरे किंवा कमळगट्ट्याची माळ या गोष्टी आधीच असतील तर खरेदी नाही केल्या तरी चालेल. पण गोमती चक्र किंवा पिवळी कवडी
या गोष्टी तुम्ही या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता। आता जर या वस्तू तुमच्याकडे आधीच असतील, तुम्ही तुमच्या देवघरामध्ये त्या वस्तू असतील, तर आपल्याला याच्यावर त्या वस्तूंवर आपल्याला सेवा करायची आहे, कारण वारंवार सेवा केल्याने त्या गोष्टी सिद्ध होतात। तर तुमच्याकडे जर त्या कमळगट्ट्याची माळ किंवा श्रीयंत्र, पिवळी कवडी किंवा गोमती चक्र या गोष्टी असतील तर आपण त्याच्यावर फक्त या दिवशी सेवा करावी, आणि जर नसतील तर तुम्ही नक्कीच त्या विकत आणू शकता। त्याला सेवा काय करायची आहे, एक वेळा आपल्याला पुरुष सूक्त म्हणायचे, एक वेळा श्री सूक्त म्हणायचे, 16 वेळा आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळा आपल्याला कुबेर मंत्र म्हणायचा आहे, आणि 16 वेळा आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे, आणि एक माळ आपल्याला स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे। या संपूर्ण सेवा करायचे आणि मग आपण हे सिद्ध करून परत आपल्या देवघरामध्ये स्थापित करायचं आहे। आता या दिवशी पौर्णिमा आहे, तर पौर्णिमा प्रारंभ झाला की मग तुम्ही दिवे लागण्याच्या वेळेला किंवा संध्याकाळी 5:56ला पौर्णिमा सुरू होते, तर 5:56 नंतर तुम्ही अगदी 10, 11, 12 वाजेपर्यंत रात्री कधीही या सेवा करू शकता। पण या दिवशी या सेवा नक्की करा, कारण विशेष तिथीला आपण असे हे मंत्र स्तोत्र आपल्या घरामध्ये नक्कीच पठण व्हावेत। तर या दिवशी आपल्याकडे यापैकी ज्या गोष्टी असतील त्यावर आपल्याला या दिवशी या सेवा करायच्या आहेत। आणि तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल आणि शक्य झालं तर तुम्ही 16 वेळा त्याच्यावर श्रीसूक्ताचं पठणसुद्धा करू शकता, आणि श्रीसूक्त म्हणताना तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। तर अशा पद्धतीने होळी हा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे। तर ही होळी संदर्भातील अतिशय छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।